मराठीमध्ये म्हण आहे, एक फोटो हे 1000 शब्दांचं काम करतो आणि याचाच प्रत्यय आज मुंबई प्रेस क्लबमध्ये एका चित्र प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळतोय। मी सध्या मुंबई प्रेस क्लबमध्ये आहे आणि या ठिकाणी एक फोटोग्राफीचं प्रदर्शन लागलेलं आहे। आपण पाहतोय मुंबईतले आणि देशभरातले प्रसिद्ध काही फोटोग्राफर्स आहेत, त्याच्यामध्ये अग्रक्रमानं जे नाव घेतलं जातं ते काकडे यांचं प्रदर्शन या ठिकाणी लागलेच आपल्याला दिसत आहेत। अनेक फोटो जे आहेत ते वेगवेगळ्या बातम्यांच्या निमित्तानं त्यांना टिपलेले आहेत। रजनीश काकडेंचे हे फोटोग्राफी आपण या ठिकाणी पाहतोय। मग याच्यामध्ये आंदोलनं असतील, क्रिकेटचे सामने असतील, बॉलिवूड असेल, कल्चरलचे प्रोग्राम असतील, गणपती महोत्सव जो मुंबईतला प्रसिद्ध मोठा महोत्सव आहे त्याची फोटोग्राफी असेल, समोरची ही सिलिंगची आपण फोटोग्राफी पाहतोय। मुंबईतील असे प्रत्येक छोटे छोटे क्षण टिपण्याचं काम रजनीश काकडे यांना आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलं होतं। काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर हे त्यांच्या फोटोंचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत। काही सिलेक्टिव्ह फोटो या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहेत। प्रत्येक फोटो जो आहे तो एक वेगळी बातमी आपल्याला सांगताना दिसतोय। समोरचा जो फोटो आहे तो कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक मरत होते त्यावेळेसची ही फोटोग्राफी आहे। एक फोटो संपूर्ण जो कोविडचा प्रसंग आहे तो कुठेतरी आठवण या निमित्तानं करून देतोय। यासोबतच 26/11 हल्ल्याच्या वेळेस त्यांनी जी फोटोग्राफी केली होती, क्रिकेटचा शार्मा तिलक वर्मानं शेवटचा जो काही 6 मारला तो क्षण या ठिकाणी आपल्याला टिपल्याचं पाहायला मिळतोय। तर समोर लता मंगेशकर आणि अभिनेत्री रेखा यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी देतोय। प्रत्येक म्हणजे पत्रकारितेमध्ये जे काही वेगवेगळे अंग आहेत त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट असेल, कल्चरल असेल, स्पोर्ट्स असेल, पॉलिटिकल गोष्टी सांगणाऱ्या फोटो असतील, असे प्रत्येक फोटो रजनीश काकडेंना आपल्या कॅमेऱ्यातून टिपले होते। त्यांचे कुटुंबीय सध्या आपल्यासोबत आहेत। खरं तर या कुटुंबाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरामध्ये हा फोटोग्राफीचा जो छंद आहे तो जोपासला जातो आणि अनेक आकर्षक फोटो जे आहेत ते या कुटुंबाने टिपलेले आहेत। अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून राजकारणामधले देखील फोटो त्यांना टिपले होते। राजू सर आपल्यासोबत आहेत। सर, काय या निमित्तानं आठवणी आहेत तुमच्या आणि रजनीश सरांचे फोटो या ठिकाणी आपण पाहतोय, प्रत्येक फोटो 1000 शब्दांचं काम करतो याचा प्रत्यय आपल्याला मिळतोय। आता तुम्ही लागलेले फोटो तर बघतातच आहेत आणि तुमच्याकडे पण कॅमेरामन आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक फोटोची व्हॅल्यू काय असते। रजनीश उत्कृष्ट छायाचित्रकार होता आणि म्हणजे काय बोलू त्याच्याबद्दल, त्याची नजर जी फोटोग्राफीची होती ती सगळ्यांपेक्षा वेगळी होती आणि तो असे काहीतरी फोटो कॅप्चर करायचा की जे 10 लोक असली तरी त्यांना जमायचं नाही, पण तो एक असा बसायचा ना कुठेतरी जाऊन आणि तो कॅप्चर करायचा फोटो। काय आठवणीतला एखादा फोटो तुम्ही सांगाल का? ठाकरे फॅमिलीशी देखील तुमचे संबंध होते, त्यांचं येणं जाणं होतं, त्यावेळेसच्या आठवणी, रजनीश सरांच्या या निमित्तानं काही आठवणी? ठाकरे साहेबांनी तर एकदम प्रेमळ माणूस आणि जवळचं रिलेशन त्यांच्याबरोबर, पण त्यांचे फोटो एक्सिलंट आहेत माझ्याकडे, एकापेक्षा एक आहेत। त्यांचं एक्झिबिशन पण मी महाराष्ट्राचं ह्याच्यात केलं होतं, रवींद्र नाट्य मंदिरला मोठं एक्झिबिशन केलं होतं बाळासाहेबांचं। उद्धव ठाकरे देखील आले होते प्रदर्शनाला? आले होते, पण हा कार्यक्रम ह्याचा प्रेस क्लबचा होता आणि त्यांनी सगळे इन्व्हाइट करून सगळ्यांना निमंत्रण त्यांनी दिलं। काकडे कुटुंबियात या निमित्तानं काही निर्णय घेत आहे का? जसं की संजय राऊत म्हणाले की कॉम्पिटेबल पुस्तक या निमित्तानं आलं पाहिजे, हा सगळा डेटा एकत्रित आला पाहिजे। 100% ते तर काढतोच आहे आणि त्याचं एक्झिबिशन एवढं मोठं करतो, म्हणजे शिवाजी पार्कवर हे छोटं मोठं एक्झिबिशन नाही, मी मोठं एक्झिबिशन करणार सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। राजू काकडे आपल्यासोबत होते आणि आगामी काळामध्ये रजनीश काकडेंच्या फोटोंचं एक मोठं एक्झिबिशन आपण शिवाजी पार्कच्या मैदानात करू अशा पद्धतीच्या या निमित्तानं एबीपी माझाशी बोलताना त्यांना प्रतिक्रिया दिली। फोटोंबाबत आपण बोलत होतो, अनेक वेगवेगळे फोटो जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मुस्लिम समाजामध्ये नमाज पठण ही एक महत्त्वाची बाब आहे, ती आपल्याला या ठिकाणी फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। यासोबतच इंटरनॅशनल योगा डे याचा देखील एक आकर्षक फोटो या ठिकाणी आपल्याला दिसतोय। काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सेक्रेटरी हिलरी क्लिंटन भारतामध्ये आल्या होत्या आणि त्यावेळेचा त्यांना देखील एक फोटो या ठिकाणी टिपलेला आहे। असे अनेक वेगवेगळे फोटो जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत। गणपती उत्सव कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू मुंबईचा राहिलेला आहे, त्या गणपती उत्सवातल्या वेगवेगळ्या घटना टिपणारा हा फोटो आपल्याला दिसतोय। रणबीर आणि आलिया कपूर यांचे देखील फोटो या ठिकाणी टिपलेले आहेत। अंबानी फॅमिली संपूर्ण देशामध्ये जगामध्ये उद्योगपती म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांचं देखील या ठिकाणी
फोटो आपल्याला दिसतो आहे. एक महत्त्वाचा बातमी सांगणारा हा फोटो आहे. मधल्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन जे आहे ते उभं राहिलं होतं आणि त्यावेळी खास करून हिरोशिमा आणि नागासाकीनंतर ज्या काही घटना घडल्या होत्या त्यावर भाष्य करणारा हा फोटो या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अमिताभ बच्चन देशातले आणि जगभरातले प्रसिद्ध एक अभिनेते आहेत. अनेकांना त्यांचा फोटो टिपायचा असतो. ती देखील आठवण या ठिकाणी रजनीश काकडेंना टिपलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीचं एक आकर्षक चित्रांचं प्रदर्शन, फोटोंचं प्रदर्शन मुंबई प्रेस क्लबमध्ये लागलं आहे. त्यामुळं पुढचे 2-3 दिवस ज्याला कुणाला शक्य आहे त्यानं नक्की या प्रदर्शनाला भेट द्यावी. कॅमेरामन अनिल सनगरे, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.